सर्व महिलांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता महिलांसाठी नवीन योजना सुरू, मोफत वस्तू वाटप। यामध्ये मिळणारा स्कूटर, शिलाई मशीन, पिठाची गिरणी, सायकल यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आज सर्व महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी, नवीन योजना इथं सुरू झालेली आहे। यामध्ये मिळणारा स्कूटर, शिलाई मशीन, सायकल, पिठाची गिरणी आजपासून अर्ज प्रक्रिया इथं सुरू करण्यात आलेली आहे विविध जिल्ह्यांमध्ये। आता यामध्ये कोण अर्ज करू शकतो, कोणकोणते कागदपत्रे इथं लागणार आहे, यामधील बचत गटातील महिला, गरीब महिला, विधवा तसेच बेरोजगार व इच्छुक महिला यासाठी अर्ज करू शकता। आता सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन फॉर्म इथं सुरू झालेला आहे। यामध्ये मोफत स्कूटर आहे, शिलाई मशीन आहे, सायकल आहे, पिठाची गिरणी आहे। यामध्ये अर्ज सुरू झालेले जिल्हे छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, बीड, लातूर, परभणी, नांदेड, बुलढाणा। याचप्रमाणे हे जे जिल्हे आहे यामध्ये हिंगोली, जालना, धुळे, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर याचप्रमाणे उस्मानाबाद, रायगड, ठाणे, पालघर, सिंधुनगर याचप्रमाणे सिंधुनगर नाही, नंदुरबार, पालघर। आता काही जिल्ह्यांमध्ये अर्ज अधिक सुरू व्हायचे राहिलेले, यामध्ये मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यानंतर वर्धा भागातील काही जिल्ह्यांमध्ये लवकरच अर्ज इथे सुरू होणार आहेत। तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, नवीन अर्ज सुरू झालेले आहेत। तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, पासपोर्ट साईजचा फोटो, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट असेल तर अशांना प्राधान्य इथे देण्यात येणार आहे। बचत गटातील महिला त्यांचं प्रमाणपत्र इथे लागणार आहे। विधवा, अपंग असल्यास त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे। इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला हा जो फॉर्म आहे भरण्यासाठी इथं लागणार आहे। आता अर्ज कुठे करायचा आहे, हा जो फॉर्म भरून कुठे द्यायचा आहे, तर आता हा जो अर्ज आहे याचा आपण इथं डेमो पाहणार आहे। महिलांसाठी मोफत योजना वाटप सुरू, जे काही या पद्धतीने फॉर्म भरायचा, अर्ज क्रमांक जे काही तुम्हाला बघायला मिळेल, दिनांक टाकायचे आहे। यानंतर इथे आपल्याला वैयक्तिक माहिती म्हणजे कोणाच्या नावानं अर्ज करता त्यांचं पूर्ण नाव, वडिलांचं नाव, जर तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीवरती क्लिक करून पतीचं नाव इथे टाकायचं आहे, जन्मतारीख टाका, वय टाका, यामध्ये तुमची माहिती भरायची आहे सर्व। याचप्रमाणे इथं आपल्याला महिला जी दिसेल इथं फक्त टिक मार्क करायची अशी। यामध्ये तुम्हाला विवाहित असेल तर यावरती चेकबॉक्सवरती क्लिक करा, अविवाहित असेल तर यावरती क्लिक करा, विधवा असेल तर यावरती क्लिक करा, घटस्फोटित असेल तर यावरती क्लिक करा, अशी टिक मार्क तुम्हाला इथं अशी करायची आहे जी की बॉक्सवरती। यानंतर इथे आपल्याला पत्त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे। यामध्ये तुमच्या गावाचे नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, यामध्ये ॲट पोस्ट तालुका जिल्हा लिहिलं तरी चालेल। त्यानंतर खाली तालुका, जिल्हा, पिनकोड इथं लिहिल्याच्या नंतर आता संपर्क, यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आता जो काही चालूवाला मोबाईल नंबर आहे तोच तुम्हाला द्यायचा आहे। याचप्रमाणे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर व्यवस्थित न चुकता व्यवस्थित टाकायचा आहे। बँकेची माहिती द्यायची आहे, यामध्ये बँकेचे नाव, ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर असे बँकेचं पासबुक द्या, बँक शाखा कोणती आहे ती द्या, याचप्रमाणे बँक खाते क्रमांक, IFSC कोड, हे माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे। आणि आर्थिक माहिती, यामध्ये वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं, कोणता व्यवसाय, शेती आहे, मजुरी आहे, हे तुम्हाला द्यायचं आहे, किंवा बचत गटाचे नाव जर तुम्ही बचत गटामध्ये कार्यरत असाल तर। याचप्रमाणे आवश्यक वस्तूची निवड, आता तुम्हाला कोणती वस्तू पाहिजे, यामध्ये शिलाई मशीन पाहिजे, सायकल पाहिजे, स्कूटर पाहिजे, पिठाची गिरणी पाहिजे। तर आता ही जी योजना आहे, आता यासाठी तुम्हाला सोबत कागदपत्र जोडायचे आहे, अशी खून करायचे त्यावरती 1, 2, 3, 4, 5 जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स दिलेले आहे, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला, फोटो, रहिवासी दाखला, हे तुम्हाला त्यावरती टिक मार्क करायचे आहे। त्याचप्रमाणे अर्जदाराची सही करायची, दिनांक लिहायचा आहे। तर आता विविध योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो, तर आता याचप्रमाणे आपण इथं बघत आहे शिलाई मशीन योजना। तर यामध्ये शिलाई मशीन योजनेसाठी गरजू महिला, याचप्रमाणे गरीब व गरजू महिला, विधवा महिला, घटस्फोटित, बचत गटातील महिला तसेच घरबसल्या व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुक महिला अर्ज करू शकता। लगेच अर्ज करा। आता विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन, 15,000ची किट, त्याचप्रमाणे 2 लाखापर्यंत कर्ज देखील इथं मिळत आहे। याचप्रमाणे सायकल, आता सायकलमध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्यांची कोणाची नोंदणी आहे तर महिलांना बांधकाम तसेच शाळा किंवा कॉलेजेस विद्यार्थ्यांसाठी अर्ज करता इथं येणार आहे। आता तुमचं पाल्य जर असेल तर तुम्ही जर बांधकाम कामगारामध्ये काम करत असाल तर तुमच्या पाल्यांना सायकलसाठी अनुदान इथं मिळणार आहे। म्हणजे तुमचा
पती जर बांधकाम कामगारामध्ये काम करत असेल तर अशांना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्यता देण्यात येते. याचप्रमाणे येते आता पिठाची गिरणी व्यवसाय. तर आता यामधील ग्रामीण भागातील महिला, बचत गट सदस्य, बेरोजगार, याचप्रमाणे इच्छुक महिला, आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील हे यासाठी अर्ज करू शकता. पंचायत समितीकडे तुम्ही तुमचे अर्ज सुरू झाले का चेक करा. आता यामध्ये येते स्कूटर योजना. आता ही जी योजना आहे ते राजस्थानकडे सुरू आहे. या आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरच सुरू होईल. कॉलेजेस जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, नोकरी करणाऱ्यांना, दिव्यांगांना जे काही इथं जे काही सायकल दिली जाते 3 याच्यावाली, तर रिक्षा दिला जातो, ई रिक्षा. तर त्यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा. बहुतांश योजनेसाठी आवश्यक कागदपत्र इथं तुम्हाला लागल्या जाते. यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला इत्यादी तुम्हाला लागू शकते. फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही हे सुद्धा यामध्ये महत्त्वाचं आहे. यामध्ये आधार नंबर चुकीचा लिहू नका. व्यवस्थित तुमचा चालू मोबाईल नंबर, बरेच जणांनी एज वाढून घेतलेले आहे ते चुकीचे पद्धत करू नका. व्यवस्थित आधार नंबर टाका. बँक खाते नंबर चुकीचा टाकू नका, जेणेकरून अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. मोबाईल नंबर बंद ठेवू नका, म्हणजे तुमचा चालूवाला मोबाईल नंबर द्यायचा आहे. अपूर्ण कागदपत्रे जोडू नका, म्हणजे त्यासोबत तुम्हाला सर्व कागदपत्र स्पष्टपणे अपलोड इथं म्हणजे अपलोड नाही, डॉक्युमेंटसोबत जोडून द्यायचे आहे. दुसऱ्याचं बँक खाते वापरू नका, म्हणजे स्वतःचंच बँक पासबुक काढा. सही करायला विसरू नका अर्जावरती, अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्ट देखील होऊ शकतो. खोटी माहिती देऊ नका. अर्ज व्यवस्थित तपासा. 2 वेळा फॉर्म भरून चेक करा. त्याचप्रमाणे जुनी कागदपत्र असेल तर ते देऊ नका. झेरॉक्स वगैरे ओरिजिनल म्हणजे स्कॅन करून अपलोड करून द्यायचे आहे. याचप्रमाणे आता शिलाई मशीनसाठी कोण फॉर्म भरू शकतो, फॉर्म कसा भरायचा आहे. यामध्ये विश्वकर्मा योजना, महिला आर्थिक विकास योजना, बचत गट, तर यामार्फत तुम्ही शिलाई मशीनसाठी महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. लगेच अर्ज करा. सायकलसाठी जे काही अर्ज करू शकतात यामध्ये कोण फॉर्म भरू शकतं, बांधकाम कामगार मंडळातली योजना, विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकता. पिठाची गिरणीसाठी पंचायत समिती, महिला बचत गट, ग्रामपंचायत. आता विविध जे की शहरी भागामध्ये ग्रामपंचायतच राहते, महानगरपालिका असं राहते, तर तिथं तुम्ही चेक करा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही जी योजना सुरू आहे की नाही. स्कूटीसाठी फॉर्म भरा. फॉर्म भरावा. महिला स्वयंरोजगार योजना, समाज कल्याण विभाग, बचत गट महिला, तर अशांनी लगेच तपासा. आता आजचा फॉर्म जो काही तुम्हाला कुठे जमा करायचा आहे. आता तुम्हाला जर शिलाई मशीनसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. सायकलसाठी सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरू शकता, यामध्ये अनुदान मिळणार आहे. पिठाची गिरणी, स्कूटरसाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये तुम्ही चेक करा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही जी योजना सुरू आहे की नाही. आज काही ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. याचप्रमाणे आता बांधकाम कामगार, त्याचप्रमाणे विश्वकर्मा योजना, आता हे जे अर्ज आहेत तर यांचे अर्ज सुरू झालेले आहेत, तर लगेच अर्ज करा. बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत 32 नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला जर अर्ज करायचे असेल त्यामध्ये 30 भांडी दिले जाते, बांधकाम कामगारांना किट दिले जाते, तर लगेच अर्ज करा. सर्व महिलांसाठी नवीन योजना सुरू झालेल्या आहेत, तर लगेच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.